मित्रांनो, विराट कोहलीने खूप महत्त्वाचा डिसिजन घेतलेला आहे आणि त्यांनी आपला डिसिजन बीसीसीआयला कळवलेला सुद्धा आहे. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने T20 क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली होती. पण तो टेस्ट क्रिकेट आणि वन डे फॉर्मॅट खेळत होता. पण आता या दोन्ही फॉर्मॅटबद्दल त्याने एक महत्त्वाचा डिसिजन घेतलेला आहे आणि तो डिसिजन बीसीसीआयला कळवलेला सुद्धा आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली होती आणि आता विराट कोहलीने सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि त्यांनी टेस्ट क्रिकेटमधून जो रिटायरमेंट घेण्याचा डिसिजन आहे तो बीसीसीआयला कळवलेला आहे. अजून तरी ऑफिशियली कुठेही विराट कोहलीने सांगितलेलं नाही, कुठे पोस्ट केलेलं नाही, पण त्याने बीसीसीआयला हा आपला जो डिसिजन आहे तो कळवलेला आहे. बीसीसीआय विराट कोहलीला रिक्वेस्ट करत आहे की त्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे रिटायरमेंटचा टेस्ट क्रिकेटमधून त्याच्याबद्दल परत विचार करावा. याच्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. इंग्लंडमध्ये जी टेस्ट सिरीज होणार आहे जून जुलैमध्ये, त्यासाठी विराट कोहलीने खेळावं यासाठी बीसीसीआय रिक्वेस्ट करत आहे. पण बहुतेक तरी विराट कोहलीने आपला फायनल डिसिजन बीसीसीआयला सांगितलेला आहे आणि लवकरच त्याचं ऑफिशियल कन्फर्मेशन सुद्धा विराट कोहली स्वतः करेल अशी बातमी आता समोर येत आहे. तुम्हाला काय वाटतं, विराट कोहलीने हा जो डिसिजन घेतलेला आहे तो बरोबर आहे की तो अजून काही काळ टेस्ट क्रिकेट खेळू शकतो, त्याने अजून काही वेळ टेस्ट क्रिकेट खेळलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.